नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता आहे मी कुडाळला आणि इथे आलेलो आहे. तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर जास्त मोठा ब्लॉग होत होता म्हणून तो तिथेच संपवला आणि आता दुसरा हा ब्लॉग चालू केला आहे. तो रत्नागिरीतून कुडाळपर्यंत येण्याचा तो जो हा ब्लॉग होता आणि इथून आता हा दुसरा शूट करतोय मी. इथून आपला हा कुडाळवरून आता आपण गोवामध्ये जाणार आहोत. इथून आपल्याला ह्या गाड्या लागल्या ते बघा समोर ज्या आहेत ना, ह्या गाड्या, ह्या गाडीने आपल्याला 2 ट्रॅव्हल्स आहेत. आपल्या ट्रॅव्हलरनी जायचं आहे आपल्याला गोव्याला. तिथे कार्यक्रम करायचा आहे. कार्यक्रमावरून तिथून परतीचा सुद्धा व्हिडिओ याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर असाच हे आहे आणि त्या मंदिरामध्ये आलो. हे सुद्धा मंदिर खूप छान आहे आणि इथे स्वामींचा जो मठ आता नवीन बांधलेला आहे तो सुद्धा एक नंबर आहे, अप्रतिम आहे. पूर्ण जांभ्या दगडाचा आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये जर बघितला असाल तर बघितली नसाल व्हिडिओ जाऊन चॅनलवरती बघा. ही आधीची व्हिडिओ जी आहे त्याच्यामध्ये शेवटला तर जांभ्या दगडाची आणि स्वामींची कृष्णकुंज असं काहीतरी त्या दगडाचं नाव आहे, मला पण परफेक्ट माहीत नाही. तर कृष्णकुंज अशा दगडापासून ती स्वामींची मूर्ती बनवलेली आहे. सुंदर वाटते, एक नंबर, अप्रतिम. तर अशी ही मूर्ती आहे. तर मित्रांनो, आपण आता आजचा ब्लॉग चालू केलेला. आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आत्ता आम्ही इथे आराम करतोय. आत्ता नंतर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर जेवण दुपारचं जेवण होईल आता. मग आपल्या गाड्या सुटणार आहेत. इथे गाडी भरतायत आता. आतमध्ये बॅगा ठेवायच्या आहेत गाडीमध्ये पहिला सगळ्यांच्या. 2 ट्रॅव्हल्स आहेत आपल्याला बघा. गाडीच्या इथे मागे अशा पद्धतीने आम्ही पॅकिंग केलेलं आहे. पकवाज वगैरे सगळे टाकून ठेवलेले आहेत. आता बंद करून घ्यायची आपल्याला गाडी आणि आतमध्ये इकडून चढायचंय. तर आता आपल्याला इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. इथे अशा पद्धतीने जेवण घ्यायचंय. तर या सर्वांनी जेवायला. जेवणासाठी आपल्याला भात, डाळ आणि त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आहे. नाही, बटाट्याची भाजी आहे. तर या सर्वांनी जेवायला. आम्ही आता पटकन जेवून घेतोय. जेवून झाल्यानंतर सर्वांना आपल्याला निघायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता बसमध्ये येऊन इथे बसलोय आणि नंतर आपली लक्झरी सुटणार आहे इथून गाडी. आता बाकीचे जेवत आहेत, त्यांची आम्ही वाट बघतोय. आम्ही जेवून आलेलो आहे. बाकी अजून खाली गाडी आहे, नंतर दाखवतो गाडी पूर्ण भरली की. आता आपली बस निघालेली आहे इथून आणि आपण आता चाललो आहोत गोव्याला. तर जायचंय. बसचा प्रवास आहे आपल्याला. विंडो सीट आहे. 2 गाड्या, एक गाडी पुढे गेले, ही आमची गाडी मागून आता सुटले. 2 गाड्या आहेत आमच्या. तर निघालेलो आम्ही आता. सगळे सीट बाय सीट बसले तिथे. झोपले, सुस्ते आले सगळ्यांना. आता झोपा काढतात सगळे. जेवलेत ना, ते झोप येते सर्वांना. पेट्रोल पंपवरती आलेले होते ते पेट्रोल भरण्यासाठी. वाजलेत 4. पेट्रोल भरून झालेलं आहे आता. इथून आता गाडी निघेल थोड्याच वेळात. तर पोचलेलं आहे आपण आता. इथून इथे उतरायचं आहे आपल्याला. तर आता आम्ही आलेलो आहे आणि आता सगळं साहित्य पकवाज वगैरे काढून घ्यायचे. तर त्यांचे इथे काढलेले आहेत. बाकीच्यांची गाडी इथून बाहेर काढायचे पकवाज आणि कार्यक्रमाच्या जवळ आपण आलेलो आहे. आता आम्ही इथे वडापाव खाल्लेला आहे. भूक लागली होती जोरात. बाकीचे सगळे तिकडे पाणीपुरी वगैरे खायला गेलेत. आणि ते वडापाव खाऊन कसं वाटतंय? जरा बरं वाटतंय ना? खाता वडापाव होता जबरदस्त. कसा वाटला? भारी, लय भारी.
तर आता पुन्हा आम्ही तिथे इकडे गाड्या लागलेल्या आहेत आमच्या, तिथे जायचंय. काय म्हणतात कुठे जायचं काय माहित नाही. समोर बॅनर आहे मठाचा. पकवाज आमची गाडीने पुढे पाठवलेली आहे, आम्ही आता चालत चाललोय. इकडून हे लाइटिंग वगैरे केलेली आहे. आता रात्री भारी वाटेल लाइटिंग, दिवसाचं काय वाटत नाही. बघा ती का फडकतोय तिकडे वरती तो बघा. आम्ही जिथे आलोय तिथे श्री स्वामी समर्थ मठ बेती बारदेश असं काहीतरी नाव आहे याचं. पणजीला या बेती बारदेश गोवा, हां तिथे आलेला आहे. त्या मठामध्ये वाटतं कार्यक्रम आहे. तिथे चाललोय चालत सगळे पुढे चालतायत, अर्धे मागे चालतायत. गाडीतून पकवाज पाठवलेले आहेत पुढे. आमच्या लक्झरी बाके थांबलेले आहेत तिकडे. वरती पण बघा मोठमोठे आंबे लागलेत त्या कलबावरती. इकडे गोव्याला पण आंबे लागलेले बघा कसले. चालतच जातोय. गेट जवळ आलेला आहे. असा हा गेट आहे. इथे कार्यक्रम आहे. व्ह्यू बघा कसा दिसतोय पाठी. इकडे कार्यक्रम आहे सगळा. चहा दिले. आता चहा पिऊया. तिकडचे वॉशरूम बघा कसे आहेत. अशा पद्धतीने ठेवले. इथे 2 आहेत, तिकडे 2 आहेत. असे ते ह्याच्यावरती ठेवलेले आहेत. आतमधून तुम्हाला दाखवलंच आहे कसा आहे तो वॉशरूम. कसा आहे बघा इकडे. अशा प्रकारे हा वॉशरूम ठेवलेला आहे. हे काय आहे, हे काहीतरी आहे वेगळा विषय आहे. मला कळत नाही काय विषय आहे नक्की. इथे हे स्टँड वगैरे काहीतरी ठेवलेलं आहे. अशा प्रकारे वॉशरूम आहे. पाणी वगैरे काय व्यवस्था काय समजा. नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आता. आणि आता चेंज करण्यासाठी चाललेलो आहे. चेंज करून मग कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर इथे कुठेतरी रूम आहे चेंजिंगसाठी, तिथे जायचं आपल्याला. चेंज करून घेऊया. सगळे पणत्या लावत आहेत मंदिराच्या इकडे बघा. गोल अशा प्रकारे कशा लावल्यात बघा. संपूर्ण मंदिराच्या इकडे पणत्या लावत आहेत. तर आपण आता रेडी होऊन निघालोय. स्टेजच्या इकडे पकवाज वगैरे सेटअप लावून घ्यायचा आहे. पीठ वगैरे मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर खूप मोठा स्टेज आहे आणि ग्राउंड सुद्धा आहे बघा. खुर्च्या सुद्धा खूप लावले, दाखवतो. हे बघा इथे आपल्याला कार्यक्रम करायचा आहे या ठिकाणी अशा प्रकारे. तर इकडे पकवाजचा सेटअप वगैरे सगळं लावून घ्यायचं आधी. अशा प्रकारे स्टेज आहे. इकडे सगळं सेटअप लावून चालू आहे स्टेजवरती. आणि इकडे सगळं संपूर्ण पब्लिक बसणार आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सगळा सेटअप लावून झालेला आहे. साऊंड चेकिंग चालू आहे आता फक्त. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सगळा सेटअप वगैरे लावून झालेला आहे. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. Oh,
मार्गाकडे वळले, भक्ती मार्गाकडे नकळत वळले आहेत बघा. परमेश्वराने वळवले आहेत, त्या स्वामींनी वळवले आहेत, गावडे काकाने वळवले आहेत खरोखर. त्यामुळे ही सर्व मुलं प्रवास करतात. आता देखील सर्व आम्हाला व्यवस्थापन समितीने सर्व आम्हाला इथे महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व व्यवस्था केली. अगदी चहा पाण्यापासून ते सर्व प्रवास असू दे, सर्व खूप आनंददायी असं सर्वांना, कलाकारांना प्रेरित असं सर्वांनी केलं योगदान. आणि तर उत्तम व्यवस्था जर नसेल, ध्वनी व्यवस्था सांगायचा मुद्दा तर एवढं सादरीकरण का करायचं, म्हणजे कसं करायचं, का नाही सॉरी कसं करायचं हा प्रश्न पडतो नेहमी. आणि आजची ध्वनी व्यवस्था म्हणजे आम्हाला वाटतं फर्स्ट टाइम अशी ध्वनी व्यवस्था मिळाली, न सांगता त्यांनी काम केलेलं आहे. जोरदार टाळ्या पुन्हा. साहेब आपलं नाव सांगा ना जरा. आदरणीय श्री केदार पाटील साहेब खरोखर बेळगावहून आले ती आणि मंडळी सुंदर असं व्यवस्था त्यांनी केलेली आहे. सुंदर अशी व्यवस्था. मी नतमस्तक आहे. आता सत्कार समारंभ झालेला आहे, म्हणजे सत्कार झालेला आहे महेश सावंत माऊलींचा. सगळे आवरावर चाललेले विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आता संपन्न झाला आहे. व अमित उमळकर यांचा आता सत्कार होतोय, सन्मान होतोय. मी विनंती करतो की आमच्या संस्थेचे ट्रस्टी संदेश मेंढेकर यांनी त्यांचा मान सन्मान करावा. शालो श्रीपद आताच कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि हे प्रशस्तीपत्रक मिळालं आहे आम्हाला सर्वांना. आणि इथे फोटोशूट वगैरे सगळा चालू आहे सगळ्यांचा. कार्यक्रम जबरदस्त झाला, त्यांना आवडला तो कार्यक्रम. एकत्र जमा करून ठेवूया, नंतर घेऊया आपण. तर मित्रांनो कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. आता चेंज करायचं, कपडे वगैरे चेंज करूया आपण आणि नंतर महाप्रसाद आहे आपल्याला जेवणासाठी, जेवणाची व्यवस्था आहे. मग त्यानंतर निघायचं आहे आपल्याला. तर आता सुंदर कार्यक्रम झाला, पब्लिकला सुद्धा खूप आवडला कार्यक्रम. मी कार्यक्रमात असल्यामुळे मला शूट करायला मिळालं नाही. असो, तर आता जाऊया चेंज करण्यासाठी वरती. मला काय समजलं कधी आम्ही आता स्टेशनवरती आलो आणि इथून निघालोय. आता ट्रेन येते आमची, तर जाणार आहोत थेट रत्नागिरीमध्ये. परतीचा प्रवास चालू झालेला आहे आपला. आणि आत्ता वाजले 2 वाजायला आलेत. एक एक्सप्रेस गाडी आहे आपल्याला, नशीब लवकर आलेला. देवाच्या कृपेने गाडी भेटली, लेट झाली, अर्धा तास गाडी लेट झाली आणि आपल्याला भेटलेली आहे. तर आता आपण जाणार आहोत. ही गाडी आली की अलाउसिंग गाडीची होते. गाडी आलेली आहे आपली आता. येरोड जंक्शनवरून, त्या स्टेशनवरून सुटलेली आहे ही.
गाडीचं नाव पण कठीण आहे, पण नशीब काही असू दे आम्हाला भेटली. रत्नागिरीपर्यंत आम्हाला सोडलं, बस झालं. तर आम्ही आता उतरलेलो आहे रत्नागिरीमध्ये. वरती जायचं आपल्याला आता चालत चालत. सकाळचे वाजले 5:05ला गाडी आली बरोबर 5ला. तर वरती जाऊया आता. रत्नागिरीमध्ये आपण उतरलेलो आहे. तर इकडे दिवा गाडी लागलेली आहे वरती बघा, रत्नागिरी दिवा मुंबईला जाण्यासाठी. आणि आपण मुंबईवरून गावाला आलेलो आहे. ही सकाळी जी सुट्टी आहे आता, ही 5:30 पावणे 6ला गाडी सुटणार आहे मुंबई दिवा मुंबईला जाण्यासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरी आलेलो, आजच सकाळी घरी आलेलो आणि आत्ता कामावरती आपण आलेलो आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता, आजचा हा ब्लॉग होता. सर्वांनाच कामावरती त्याचबरोबर कॉलेजला असं जायचं होतं म्हणून लवकर येणं गरजेचं होतं. तर वेळेवरती आम्ही आता आलेलो आहे. जागरण तर आहेच, तर ती जागरण काही नेहमीच असते, नेहमीच कार्यक्रम चालू आहेत, त्यामुळे जागरण सध्या खूप आहे. तर हा ब्लॉग जेव्हा एडिट होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती येईल. थोडा लेट येईल कारण गडबड कार्यक्रम वगैरे सगळं चालू आहे, त्यामुळे थोडा लेट असेल हा ब्लॉग. तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एडिट करून आपल्या चॅनलवरती नक्की टाकेन. तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.